brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अशा घडामोडी घडत आहेत ज्या नव्यानं किंबहुना पहिल्यांदाच घडत असाव्यात. कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर अवघा महाराष्ट्र हादरलेला आहे. आणि या दुःखातनं त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, समर्थक, चाहते आणि अर्थात कुटुंबीय सावरत नाहीत. तोपर्यंत महाराष्ट्रात इतक्या वेगानं राजकीय घडामोडी घडायला लागलेल्या आहेत की सगळ्यांनाच याचं आश्चर्य वाटू लागलंय. याच्यावर अनेक जण टीका टिप्पणी सुद्धा करतात. परंतु या सगळ्या घडामोडींमागचं कारण काय? नेमकं अजित पवारांना काय हवं होतं? पक्षाच्या विलिनीकरणासंदर्भात सुद्धा अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत. ते दोन्ही बाजूने केले जात आहेत. अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून सुद्धा आणि स्वतः शरद पवार आणि त्यांच्या नेत्यांकडून सुद्धा. ह्या दाव्या प्रतिदाव्यांमध्ये नेमकं सत्य काय आहे? पक्षाचं विलिनीकरण होणार होतं का? आणि जर ते होणार होतं तर त्याबाबतची चर्चा ही इतकी गुप्त का ठेवण्यात आली? नेमकं पडद्यामागे काय झालं? आणि अजित पवार जरी आता आपल्यामध्ये राहिलेले नसले तरी नेमकं अजित पवारांना काय हवं होतं? हा प्रश्न महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या देशाला पडलेला आहे. आणि या व्हिडिओ एक्सप्लेनरच्या माध्यमातून आम्ही नेमकं तेच शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत की जे दावे प्रतिदावे होत आहेत त्यात कोण खरं आहे, कोण खोटं आहे आणि प्राप्त परिस्थिती काय आहे. नमस्कार, मी ऋत्विक भालेकर. स्वागत आहे आपलं मुंबई तकमध्ये. तर अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या 48 तासांमध्ये त्यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार असलेल्या सुनेत्रा पवार यांनी शपथविधीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अर्थात या संदर्भात परिवाराला काहीही माहिती नाही. हे विधान जेव्हा खुद्द शरद पवारांनी केलं तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. आणि यामुळे पक्षातच नव्हे तर पवार परिवारामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं एक दुफळी किंवा नाराजी आहे ही चव्हाट्यावर आली. आता या सगळ्या घडामोडी घडत असताना पक्षाचा प्रमुख कोण होणार? राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण विराजमान होणार? विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची तातडीनं बैठक घेऊन निवड करण्यात आली आणि या संदर्भात अनेक दावे समोर आले. सर्वप्रथम तर शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्याकडनं हे ठामपणे सांगण्यात आलं की गेल्या कित्येक दिवसांपासून अजित पवार आणि त्यांच्यामध्ये पक्षाच्या विलिनीकरणासंदर्भात चर्चा सुरू होती. त्या संदर्भातले व्हिडिओही समोर आले. तारखाही सांगितण्यात आल्या. 12 फेब्रुवारीला यावरती अंतिम मोहर लागणार होती असंही सांगण्यात आलं. परंतु हे दावे तात्काळ अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांकडनं म्हणजेच सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्याकडनं फेटाळून लावण्यात आले. त्यांचं म्हणणं होतं की 2023ला आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने एनडीएमध्ये पदार्पण केलं, त्यांना समर्थन दिलं आणि सध्या आम्ही एनडीएमध्ये आहोत. त्यामुळे नेमकं विलिनीकरण करायचं कोणाला होतं? अर्थात त्यांचा सांगण्याचा मतितार्थ हाच असावा की प्रमुख पक्ष हा त्यांचा आहे. त्यांच्या पक्षाचं नेतृत्व आता सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे आणि जर विलिनीकरण करायचं असेल तर शरद पवार यांच्या पक्षाला याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे. आणि अर्थात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवार यांना एनडीएमध्ये किंवा महायुतीमध्ये सामील व्हायचं आहे का हेही त्यांनी स्पष्ट करावं. त्याच्या पाठोपाठ दुसऱ्याच दिवशी म्हणजे देशाचं ज्यावेळेस बजेट मांडलं जातं त्यावरती प्रतिक्रिया देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समोर येतात आणि त्यावरती प्रतिक्रिया दिल्या दिल्या ते अगदी सविस्तरपणे या सगळ्यावरती भाष्य करतात. फडणवीसांनी सुद्धा स्पष्ट केलं की अजित पवार हे माझ्या अत्यंत जवळचे होते. ते माझ्याशी जवळपास सगळ्याच गोष्टी शेअर करायचे. परंतु या संदर्भात म्हणजेच पक्षाच्या विलिनीकरणासंदर्भात त्यांनी कधीही कुठे भाष्य केलेलं नव्हतं. इतकंच काय तर ज्या दिवशी अजित पवार यांचं अपघाती निधन झालं त्याच्या आदल्या दिवशी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली
आणि या तासभर चर्चेमध्ये सुद्धा याचा कुठेही उल्लेख नव्हता. ही पहिली महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फडणवीसांचं म्हणणं आहे की अजित पवार हे आमच्यासोबत सरकारमध्ये होते, सरकारमध्ये ते स्थिर होते आणि जर त्यांना विलिनीकरण करायचं होतं म्हणजेच अजित पवार यांना सरकारमधनं बाहेर पडायचं होतं का, असा प्रश्नचिन्हही फडणवीस यांनी उपस्थित केलेला आहे. आणि तिसऱ्यांदा ते पुन्हा एकदा म्हणाले की हा सगळा संभ्रम पसरवण्यात काहीही अर्थ नाही आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांना सुद्धा माहिती आहेत, परंतु ते सध्या बोलू इच्छित नाहीत. हे सगळं सांगून फडणवीसांनी सुद्धा विलिनीकरणाच्या चर्चेला एक प्रकारे पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. यावरती शरद पवार यांचं म्हणणं आहे की ही जी चर्चा आहे ती फक्त अजित पवार आणि जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार या चौघांच्या इनर सर्कलमध्ये सुरू होती. यातल्या बहुतांश गोष्टी तर त्यांना सुद्धा माहिती नव्हत्या. त्यामुळे जे या चर्चेचा भागच नव्हते त्यांना या चर्चेबद्दल कसं माहीत असणार. आता प्रश्न उपस्थित असा होतो की जर चर्चा सुरू होती तर अजित पवारांनी ती इतकी गुप्त का ठेवली. नेमकं अजित पवारांच्या डोक्यात काय चालू होतं. आता आपण जर बघितलं तर नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कुठे कुठे आणि कशा पद्धतीनं युती केलेली होती. मुंबईसारख्या अत्यंत महत्त्वाच्या महानगरपालिकेमध्ये अजित पवार यांचा पक्ष हा महायुतीमध्ये सहभागी झालेला नव्हता. नाशिकमध्ये अजित पवार यांच्या पक्षाने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाबरोबर युती केली, भाजप त्यात सहभागी नव्हता. पुणे आणि पिंपरी चिंचवड जिथे अजित पवारांचं एकेकाळी खूप प्राबल्य होतं, तो त्यांचा गड मानला जायचा, तो आता त्यांचा गड राहिलेला नव्हता आणि पुन्हा एकदा तिथं आपली सत्ता स्थापित करण्यासाठी त्यांनी आपल्या काकांची मदत घेतली आणि पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन या ठिकाणी या दोन्हीही महानगरपालिकेच्या निवडणुका लढल्या. पण निकालात हे स्पष्ट झालं की दोन्हीही पवार एकत्र येऊन सुद्धा या ठिकाणी भाजपचा मुकाबला करू शकत नव्हते. या सगळ्या परिस्थितीनंतर येणारी जिल्हा परिषद निवडणूक जी आहे यामध्ये आपण एकत्रित लढलं पाहिजे, एका चिन्हावरती लढलं पाहिजे का, किंवा कशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे या संदर्भातल्या चर्चा सुरू असल्याची कुणकुण लागत होती. या संदर्भात शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी याबाबत भाष्यही केलेलं होतं. परंतु या संदर्भात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि अर्थात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना कुठलीही माहिती नव्हती असा त्यांनी या ठिकाणी दावा केलेला आहे. मग अजित पवार यांना जर पक्ष विलिनीकरण करायचा होता तर त्यांनी आपल्या जवळच्या लोकांना विश्वासात का घेतलं नाही, त्यांनी भाजपला या संदर्भात का सांगितलं नाही, नेमकं पडद्यामागे काय घडत होतं. इतकंच काय तर अजित पवार यांना जर शरद पवार यांच्या सोबत यायचं होतं तर त्यामागची कारणं काय असू शकतात. अर्थात त्यांचा ज्या पद्धतीनं पराभव होत होता, पक्ष संघटना जशी सत्तेमध्ये राहून वाढायला हवी होती ती वाढताना दिसत नव्हती. कुठेतरी फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन हा पक्ष पुढे चाललेला होता, तो भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विचारधारेशी अजिबात सुसंगत नव्हता. आणि असं असताना महायुतीमध्ये राहून पक्ष आणि पक्षाचं भवितव्य काय असा एक मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित झालेला होता. या दरम्यान अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावरती सुद्धा जमीन घोटाळ्या प्रकरणी जे आरोप झालेले होते ते सुद्धा केंद्रस्थानी होते आणि त्यामुळे अजित पवार यांना प्रचंड मोठा सेटबॅक हा येत्या काळात बसलेला होता हे स्पष्टपणे दिसत होतं. इतकंच काय तर माणिकराव कोकाटे असतील, धनंजय मुंडे असतील यांच्यावर सुद्धा अनेक आरोप झाले आणि त्यामुळे त्यांना मंत्रिपद सोडावं लागलं. त्यामुळे पक्षाची एकूणच जी प्रतिमा होती ती पूर्णपणे डागाळलेली होती. पक्षावरती घोटाळ्याचे आरोप होत होते आणि या सगळ्याचा फटका फक्त पक्षालाच बसत नव्हता तर अजित पवार यांना सुद्धा बसत होता. पुढच्या 2 ते 3 वर्षात निवडणुका नाही आहेत, परंतु जर पुढच्या 2029च्या विधानसभा निवडणुकीत भाजप एकलाच लोरेचा नारा देणार असेल तर अजित पवार यांना आपलं अस्तित्व टिकवणं महत्त्वाचं होतं. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना त्यांची वोट बँक टिकवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं. ज्यावेळेस मराठा आरक्षणाचे लोळ उठलेलं होतं, मोठी आंदोलनं झाली, त्यावेळेस अजित पवार या सगळ्या बोलणीमध्ये, या सगळ्या चर्चेमध्ये कुठेच सक्रिय दिसले नाहीत.
त्यामुळे त्यांची हक्काची असलेली मराठी वोट बँक सुद्धा त्यांच्या हातून निष्ठच चाललेली होती. त्याचबरोबर शिवसेना आणि भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेसमोर अजित पवारांची अनेकदा गोची व्हायची. त्यामुळे त्यांचे जे हक्काचे बहुजन मतदार होता ते सुद्धा त्यांच्या हातून निसटून चाललेले होते. त्याच्या पाठोपाठ नवाब मलिक यांच्यासारखा जो सहकारी आहे त्यांच्यावर झालेले दाऊद बरोबरचे संबंधाचे आरोप असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्यावरती जे आरोप झालेले आहेत यामुळे सुद्धा अजित पवार यांना अनेकदा नमतं घ्यायला लागायचं. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला सोबत कोणतरी घ्यायला हवं. ज्या पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि कुठेतरी मुंबईत विरोधात जरी बसलेले असले तरी 65 नगरसेवक निवडून आणि मनसेचे 6 नगरसेवक निवडून त्यांनी राज्याच्या राजकारणात तग धरला. अशाच पद्धतीचं समीकरण अजित पवार करू पाहत होते का? या सगळ्याची उत्तरं जी आहेत ही आता आपल्याला मिळणार नाही आहेत. त्यामुळे विलिनीकरणाबाबतचं जे गूढ रहस्य जे आहे हे अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात अनुत्तरित राहिलेलं आहे आणि यावरती ज्या पद्धतीनं आता दावे प्रतिदावे केले जात आहेत त्याच्यावरून हे स्पष्ट दिसतंय की भाजपला कुठेतरी शरद पवार यांचा सरकारमध्ये सहभाग आवडत नाहीये किंवा त्यांना ते नको आहेत. अर्थात त्याची कारणंही तशी आहेत. शरद पवार यांच्या पक्षाकडे सद्यस्थितीला 8 खासदार आहेत, त्याचबरोबर 10 आमदार देखील आहेत. जर अजित पवार यांच्या पक्षासोबत शरद पवार यांनी विलिनीकरण केलं तर दोन्ही राष्ट्रवादी मिळून आकड्यांच्या गणितामध्ये ते आणखीन ताकदीने आपल्याला पुढे येताना दिसतील. विरोधक जो कुठं तुटलेला आहे त्यांच्यामध्ये ज्या पद्धतीनं आता ताटातूट झालेली आहे महाविकास आघाडी त्याच्यामध्ये सुद्धा जी विसंवाद आहे आणि विरोधक एकूणच जो कमकुवत झालेला आहे या परिस्थितीमध्ये जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तर पुन्हा एकदा त्यांची ताकद वाढू शकते आणि भविष्यात पुन्हा एकदा भाजपला एक मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं. आणि म्हणूनच भाजपला या दोन्ही पक्षाचं विलिनीकरण नको आहे का असाही प्रश्न या ठिकाणी राजकीय वर्तुळात विचारला जातोय. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर शरद पवार यांनी अजित पवार यांच्या पक्षाबरोबर विलिनीकरण केलं तर प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासारखे जे दिग्गज नेते आहेत यांचं पक्षातलं स्थान जे आहे किंवा महत्त्व जे आहे ते तर कमी होईलच, परंतु महायुतीमध्ये जर शरद पवार हे हावी झाले किंवा केंद्रस्थानी आले तर शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे दोन्हीही मिळून भविष्यात भाजपला एक मोठं आव्हान निर्माण करू शकतात. आणि याच सगळ्या कारणांमुळे कदाचित आता विलिनीकरणाच्या ह्या चर्चेला पूर्ण विराम देणं हेच सध्याच्या सत्तेत असलेल्या भाजपला सोयीचं असावं आणि म्हणून त्याला समर्थन किंवा त्याला पूरक असं कृत्य आपल्याला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतर नेत्यांकडनं होताना दिसते. परंतु यात आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट जी समोर येते ती म्हणजे सुनीत्रा पवार यांच्या हाती पक्षाचे सूत्र गेलेले आहेत. आता सुनीत्रा पवार यांनी सूत्र जरी हातात घेतलेले असले आणि पक्ष नेतृत्व आता ते करणार असल्या तरी त्यांचं नेतृत्व हे पूर्णपणे ह्या प्रमुख नेत्यांच्या इन्फ्लुएन्स खाली असणार आहे का, त्यांच्या आधिपत्याखाली असणार आहे का, की भविष्यात जाऊन सुनीत्रा पवार आपला पक्ष, आपली संघटना ही आणखीन बळकट करण्यासाठी काही वेगळा निर्णय घेऊ शकतात, पुन्हा एकदा विलिनीकरणाबाबत विचार करू शकतात आणि पुन्हा एकदा पवार कुटुंबीय ठाकरे कुटुंबियांसारखंच एकत्रित येऊ शकतं का याकडेच आपल्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अर्थात आम्ही आत्ता जे मुद्दे मांडलेले आहेत या संदर्भात तुमचं काही म्हणणं असेल, तुमच्या काही टीका टिप्पणी असतील तर त्या सजेशन बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच पद्धतीच्या राजकीय घडामोडींवरती आमचे व्हिडिओज पाहण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.